शाळा काढणारालाच काढणार नाही तर तुला काय वांग कळत. पुढचं वाक्य, ए लाईट बंद कर त्याची, मोबाईलची लाईट बंद कर ग दीदी. हा ए दुसरा प्रश्न आहे, ऐका कूट ऐका. ए त्याची मोबाईलची लाईट बंद कर, लाईट बंद होत नाही कधी. हा बस. ए ए दुसरा प्रश्न आहे, पहिला कूट झाला. मुंगी व्याली शिंगे झाले तिचे दूध किती, 17 रांजण भरून उरले पेले 12 हाती. दुसरा कूट ऐका. मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्याशी, थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला. विंचू पाताळाशी जाय शेषवंदी त्याचे पाय, माशी व्याली घार झाली पाहून मुक्ताई हसली. याला म्हणायचं कूट. आता त्याच्यापेक्षा सोपा कूट सांगतो, तुम्ही म्हणाल डबल सांगा. आई बाप ते जीवेच मारावे पाय धरावे बायकाचे. आई बाप ते जीवेच मारावे पाय धरावे बायकाचे. याचा अर्थ असा आहे, ए आशा नावाची आई मारा, लोभ नावाचा बाप मारा आणि एकट्या पांडुरंगाचे पाय धरा. आशा नावाची आई मारा, त्याला म्हणायचं कूट. आणि आजच्या कीर्तनाला घेतलेला अभंग कूट आहे. कूट किचकट असतो पण कूट अभंग आहे, कारण देवीची यात्रा आहे म्हणून देवीशी निगडीत अभंग आहे. आता ही देवी कोण? आपल्याला एक पायची बाह्य रंगात आणि एक पायची अंतरंगात. तुम्हाला आतमध्ये सापडून देणार, बाहेरही सापडून देणार, दोन्ही बाजूला सापडून देणार. फक्त तुम्ही बोलत जायचं. या बाईचा, या देवीचा पती आहे भगवान शंकर, हिचा मुलगा आहे कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा, हिचा बाप आहे राजा दक्ष, हिचा बाप आहे हिमालय. म्हणजे ही हिमालयाची मुलगी आहे, कार्तिक स्वामीची आई आहे, गणपती बाप्पाची आई आहे आणि भगवान शंकराची बायको आहे. ऐका, यांचं घरच उलट आहे. कसं घरी ऐका. बाप फिरायला नंदीवर, पोऱ्या फिरायला उंदरावर. बापाच्या गळ्यात साप, पोराच्या गळ्यात हार. आणि महाराष्ट्रातलं या जगातली पहिलं महिला आरक्षण जर कोणी काढलं असेल, आता हे राजकारणी काही तापा आणू द्या, पण पहिलं महिला राजकारण जर कोणी आणलं असेल आरक्षण तर भगवान शंकरानं. कधी आणलं आहे का? स्वतः फिरायला नंदीवर, पोऱ्या फिरायला उंदराव आणि बायको फिरायला वाघाव. काय डोकेबाज घरी. बायको फिरायला वाघावर, पोऱ्या फिरायला नंदीवर आणि बाप फिरायला, पोऱ्या फिरायला उंदरावर, बाप फिरायला नंदीवर आणि बायको फिरायला वाघावर. महिलांना पहिल्यापासून आणि शंकर बिचारा नंदीवर, बैलाव. मग शंकर पहिल्यापासून बैलावचे. आजही बी शंकर. आता शंकर झोळीच्या द्वारे ओढितो, पार्वती स्कूटीवर मीटिंगला गेली आणि शंकर ओढितोय घरात वळ्या. गबस रड नको आई मीटिंगला गेली, गबस रड नको आई मीटिंगला गेली. तेवढ्यात ती बाई आली, गबस रड नको आपली आई आली, गबस रड नको आपली आई आली. तो म्हणला माई एकट्याची आली, तू इथं दिंडीत गेली. ए ऐका, आता हा गडी कसा झाला तयार? ए ही देवी कशी तयार झाली आहे का? बाह्य भागेवर काहीचा, नंतर कोणता भाग पाहायचा आहे? अंतर्भाग. आता कोणता भाग आहे? बाह्य भाग. शाळेतले पोरं पटकन बोला. पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. बोलायला आणणारे पोरं पटकन. पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणला घाबरत्या? बस हा 4 गुरुवारचा प्रसाद आहे. सावध राहायचं कीर्तनाला, आपल्या सावध बसावं लागतं. चला. भगवान शंकराची पत्नी आहे, कार्तिक स्वामीची गणपती बाप्पाची आई आहे
आणि राजा हिमालयाची दक्षची मुलगी आहे. ह्या बाईचा नवरा आहे भगवान शंकर. शंकराची मेली बायको. देवी कशी तयार झाली बाह्य भागात नंतर अंतर्भागात. या शंकराची मेली बायको तर ते काय रडलं बिडलं नाही. टीव्हीला पट्टी बिट्टी दिली नाही, काय नाही. डिजिटल बोर्ड नाही, काय नाही. तो गडी जरा नंगाट होता. शंकरानं काय केलं, भजन सुरू केलं रामाचं. शंकर भजन कुणाचं करतोय, बस आता करंट लागला माहिती तुम्हाला सोपं मलाही सोपं. शंकराची मेली बायको, त्यानं भजन सुरू केलं रामाचं. पूर्वीला बायका मिळायच्या म्हणजे करायचे लोक, तेव्हा मिळतही होत्या. आता बायको रेंज गेली, काहींची रेंज, काहीचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईन. बायको नाही. बायको हा विषय. तुम्ही फुरसुंगीमध्ये 5 गुंठे जमीन घेऊ शकता, पण बायको करू शकत नाही. बायको नाही. आता जे राहिले ते जवळजवळ राहिलेच. आता त्याच काय, आता बायका पर आपण खालून आणतो, नांदेड, परभणी. ती बी मंगळवारी आणली, गुरुवारी ती गेली. जागरण गोंधळा जात लंगर तुटला का. ऐकायला सावध. हे इंद्रिकरचं कीर्तन आहे भाऊ. हे कालही खरं, आजही खरं, सगळ्या खरं. तोंडातून बाहेर पडेल ते कवाही खरं. ऐका, शंकराची मेली बायको, ते काही रडलं बिडलं नाही, काय नाही. पण शंकर भजनात गुंतल्यामुळं घोटाळा. ऐका काय झाला. शंकर भजनात गुंतल्यामुळं माणसं मारायची बंद झाली. कारण ह्या पठ्ठ्याचं खातं कोणतं आहे, माणसं मारणे. निर्मिती ब्रह्मदेवाकडं, संभाळ विष्णूकडं, आणि निवून घालणं शंकराकडं. हा गडींना गाठ. हा भजन करीत असल्यामुळं माणसंच मारानं. माणसं मरण म्हणल्यावर वरच्यानी मिटिंग घेतली. खालून माणसं वर येईन का, बरं वर लाईन ना गाठ दे. वर लई लफडेत महाराज. वरचे लफडे मी तुम्हाला सांगितले असते, पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय. तरी तुम्हाला वरचे लफडे 2-3 सांगतो. इंद्र पडली भगा, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा, वर लई लफडे. आता ह्या वरच्या इंद्र चंद्राने घेतली मिटिंग. खालून माणसं वर येईना का. हे म्हणले वो मारणारा गुतलाय भजनात, त्यामुळं माणसं मारणं शक्य नाही. मग हे म्हणले त्याची झोप उडवा. म्हणजे जो गेला त्याच्या का तो अजून काय गावात आला नाही, त्याच्या नादी लागू नका. मग म्हणले असं करा, त्याला बायको करून द्या, म्हणजे तो बिघडन. हे ब्रह्मदेव आणि विष्णू म्हणले त्याला बायको करून देता येईल भाऊ, पण उठवाया कोण जाईन. जो उठला तो अजून गावातच आला नाही, त्याच्या तडाख्यात गेला तो गेला. म्हणजे ब्रह्मदेव आणि विष्णू आले, शंकर बसले होते ध्यानाला. हे म्हणले यांनी त्यांना हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही, यांच्या संग आलोय, तुम्ही उघडा डोळे ना, आमचा होऊ द्या कार्यक्रम. मी या सगळ्यांनी शंकराला सांगितलं तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण, दिवस फिरले कोणची. काही नवरदेव काय साधा आहे का तू. अंगाला भस्म, गळ्यात साप, राहला नदीवर, फिराय नदीवर. तो का आपला नवरदेव आहे का, भाड्याच्या गाडीत येणार. 35 रुपयाचा चष्मा घेणार लिंबा खालचा, हायवेला मिळतो ना तो. आता 100ला झालाय ना, तर 35ला जाता पाहिजे. हे म्हणले बायकोची जबाबदारी आमची. महिला मंडळ ह्या बाईनं, महिला मंडळ पार्वतीनं असा वर मागून गेला होता, मी कुठेही जरी जन्म घेतला तर नवरा मला भगवान शंकरच राहील, दुसऱ्या कोण जमणार नाही. तिने हिमालयाच्या पोटी जन्म घेतला तरी शंकरच, आणि दक्षेच्या पोटी घेतला तरी शंकरच. यांनी सांगितलं आम्ही बायको तुम्हाला द्यायला तयार आहे. आम्ही बायको द्यायला तुम्हाला तयार आहे. आणि बायको त्यांनी पाहिली होती. ब्रह्मदेव विष्णूंनी बायको पाहिली होती. शंकराला म्हणले तुम्ही फक्त तयार व्हा. ते म्हणले तयार आहे मी. आता बायको पाहायची म्हणजे त्याला गोष्टी नाही, बायको पाहायला 4 गोष्टी लागतात.
अशी बोगसगिरी चालत नाही ती. कोणी उठायचं नाही, हे असं नाही चालत. बायको पाहताना 4 गोष्टी पाहतात. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा असा नियम आहे. नाही तर बायको इतकी स्मार्ट, एकानं नथ केली बायकोला, नथ नागपुलीच वर होईना, त्यानं दामन तापावला, नागपुली जास्त काय. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. बायको रंगाने सावळी असावा असा नियम आहे. अजून एक गोष्ट आहे पण ती तुमच्या ध्यानात नाही येणार. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेलो, घरी गेलो, घरी गेलो, घरी गेलो. तुम्ही का लगेच पाय लगेच पाय सुरुवात केली म्हणूनच पप्पाचा बाप शब्दाच्या पुढे जात नाही काय. शंकर नवरदेव झाले. पण नवरदेव डोळ्याच उघडी ना. शंकर ध्यानात होते. शंकर बसेल कुठं होते? ध्यानात. ध्यानात शंकर असल्यामुळे डोळे उघडी ना. राजा दक्षिण मंडप बिंडप टाकला. 13% पतसंस्था काढली. डीजे बीजे लावला. लग्नाची तयारी झाली. नवरदेव डोळे उघडीना. ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून. ते म्हणले जटे झाले आता, हे काही डोळे उघडीत नाही. आणि नवरीचा बाप आपल्याला हाणल्याशिवाय म्हणजे आता नवरदेव सजवायचा. ऐका महाराज, शंकराने नवरदेव होताना जो मेकअप केला तो मेकअप असा होता, पूर्ण अंगाला भस्म होता. पूर्ण अंगाला शंकराने भस्म का लावला महाराज लग्नामध्ये? आपल्याकडे नवरदेवाला कपडे घालतात, आपण त्याला शेवंती म्हणतो. आता ते बरेच ड्रेस आलेत, लांब चड्डी, बारीक चड्डी दिसतही नाही, इतका लांब शर्ट. ते जाऊ द्या मोरद्या. 5-6 वर्षापूर्वी सफारी होती. आता सफारीचा नाद गेला, कोठाचा नाद गेला. आता असा लांब लचक शर्ट आहे, अख्खं कुटुंब त्याच्यात बसत. लई गारठलं ना कुटुंब. नवरदेव यार दुबळ, शर्ट चड्डी दिसना इतके लांब. शंकरानं पूर्ण अंगाला भस्म का लावला? नवरदेव होताने शंकराने पूर्ण अंगाला भस्म का लावला? त्याचं उत्तर आहे का? जगातल्या सगळ्या गोष्टी भस्म होणार आहे हे भगवान शंकर जगाला सांगण्यासाठी भस्म लावला. आणि शंकराने नवरदेव होताने कपाळाला जो गंध लावलाय, महिला पुरुष सगळे बघा, शंकराच्या कपाळाला जो गंध आहे तो अर्धा चंद्र आहे, पूर्ण चंद्र नाही. पूर्ण चंद्र नाही. तुम्ही शंकराच्या फोटोमध्ये बघा, अर्धा चंद्र आहे. अर्धा चंद्र काय? पूर्ण चंद्र हा प्रकाशित आहे आणि अर्धा चंद्र हा अप्रकाशित आहे. श्रीमंताला तर कोणी मदत करेल, पण गरीबाला मदत करावी हे शंकरांच्या चंद्राने दाखवून दिलं. श्रीमंताला तर कोणी मदत करील हो. श्रीमंताला मदत करणं म्हणजे काय एवढं विशेष नाही. तो श्रीमंतच आहे. त्याला बोलवणं, त्याला लग्नपत्रिका देणं, त्याला कार्यक्रमाला बोलवणं काही कौतुक नाही. पण गरीबाला बोलून जीव घालणं याच्यात देव आहे. महिला मंडळ, तुमच्या घरी कोणताही मोठा कार्यक्रम असला, श्रीमंताच्या बायकोला कधी जेवायला बोलवायचं नाही, अजिबात नाही. ते दरिद्री बोलून काय करते? मी भात खात नाही, मी तू येऊ नको खाऊ नको, खाती झक मारायला. त्याच्यापेक्षा भांडे घासणाऱ्या बाईला जीव घाला आणि भांडे घासणाऱ्या बाईच्या लुगड्याच्या पदरामध्ये शिराबुंदी बांधून द्या. ती जेव्हा घरी जाऊन तिच्या मुलांना देईल ना, त्यांच्या मुलांच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटवेल. देव त्याच्यात बघा. आपल्या मुलीला 5-6 ड्रेस आहे. 12वीला मुलगी एक पहिली आली गावातली. त्या मुलीला इंटरव्ह्यूला जायचं आहे. तिच्या अंगावर सुंदर कपडे नाही. आपलं कपाट उघडा आणि एक ड्रेस आपल्या मुलीचा तिला देऊन टाका. ती मुलगी ड्रेस घालून जेव्हा हसेल ना, तेव्हा तुम्हाला साक्षात पांडुरंग भेटेल.
आणि साक्षात पांडुरंग भेटल्यावर तुम्हाला तीर्थाला जायची गरज राहणार नाही. एक आमचा शेतकऱ्याचा मुलगा आहे, मिलिटरीमध्ये सिलेक्शन झालंय, त्याची मिलिटरी सिलेक्शन झालंय, छाती भरली, उंची भरली, बिचारा पोरगा संध्याकाळी घरी आला आणि पोरगा आईच्या कुशीत घुसून रडला, आई मला सगळं प्राप्त झालंय ग, पण 3 महिने मला ट्रेनिंग आहे आई, आणि माझी तर परिस्थिती नाही आहे. आईनं गळ्यातल्या वस्तूला हात लावला आणि कानाला हात लावला, आणि आईनं सांगितलं, बाळा गळ्यातली आणि कानातली सोडून तर माझ्याकडे कोणती गोष्टच नाही. अशा वेळेस त्या गरीबाच्या मुलाला 100 रुपये काढून 2-4 हजार रुपये द्या, तो मुलगा देशाची सेवा करेल यात नवल नाही, पण तुमचे उपकार विसरणार नाही याच्यात देवे, याच्यात देवे. देवाला बोंबलं थिंडल्यानं देव भेटतो, हा बावळाटपणा डोक्यातून काढून टाका. मग ट्रिपला गेल्यावर देव भेटतो, तो डोंगरात डोळे झाकून बघ, हा सगळा पागलपणा आहे. काशीला काला गेला झक माराय तू, काशीला जाणार याडपट नीट आहे का? काशीचा नियम माहिती आहे तुम्हाला काय? जिवंत परत गावात यायचं नसतं, असा नियम येतो. बावळट आपली मी काशी केली, मी दाव्याचं खात नाही, कान पाड फोडीन का? तुला जायलाच कोणी सांगितलं होतं रे? हलकट क्वालिटीचं काला गेला मार, तिकडून आला तर गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वायली निघली, हीच काशी झाली. काला गेला काशी? मी अजून काशीला गेलो नाही महाराज, आणि जाणार नाही. तुम्ही नेलं तरी जाणार नाही. माही का परिस्थिती नाही का? मी संध्याकाळ पोहोच जाऊन येऊ शकतो, नाही जायचं. कामच काय जायचं? अरे अखंड भजनात देहावरचा विसर पडणं हीच काशी आहे ना. काय करत? आईला हसत ठेवा, बापाला हसत ठेवा, आणि मित्राला खुश ठेवा, हीच काशी. माय बाबा की वाला काशी तेरे नदावी तीर्थासी, तेरे नदावी तीर्थासी, तेरे नदावी तीर्थासी. हे माय बाबा ऐकत जाणी. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे. ओव्या किती सुंदर आहे 3ऱ्या अध्यायात. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यजावे. प्रत्येकानं धर्म पाळा. शंकर नवरदेव झाले, नवरदेव डोळेच उघडीनं, ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून, वर अडकुडे एकटा नवरदेव, पण अंगाला भस्म. का? अख्ख्या जगाचा भस्म होणार आहे. हे चंद्र अर्धा का अर्धा, तर गरीबाला मदत करा. शंकर नवरदेव झाले, शंकरानं उघडले डोळे, वराडच नाही, आणि दिली ना आरुळी, गडी नंगाट दिली आरुळी, अख्खी भूत गोळा झाली. शंकरावर प्रेम कोणचं? भूतांचं. मग हे फाशी घेईल, प्रेम भंग होईल, विहिरीत पडेल, गाडीनं उडवेल, अपघातात जाईल, इजेला चिटकेल, गाडी खाली मरेल, फुल ट्रक भरली वरणाची, निमा मंडप उडून गेला. 200 कोंबड्या मटकीत पडल्या, आणि निम्या गावातल्या म्हाताऱ्या पाहूनच मेल्या. ते म्हणले वराड जर असाय तर नवरदेव कसा असं? नवरदेव भूतांना म्हणला, तुम्ही माग जा, माझं लग्नच नाही होणार. माया तांदूळ टाकायला जगलं तर पाहिजे ना कोणी. शंकर म्हणले, तुम्ही माग जा, गावात माणूस नाही राहिलं, हाय ते तर मारणारच. मग भूतांनी शंकराला प्रश्न विचारला, आम्ही नाचायचं कवा? मग शंकरानं भूतांना वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगल अष्टक होणार नाहीत. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली. ही फार जुनी पद्धत आहे. ही लग्नात नाचणारी माणसं आहेत ना, ही यांच्या बापाची नाही, ही भूतांची अवलाद आहे. महाराज भूते ताळ नाचती
शंकर म्हणले तुम्ही माग जा, भूत म्हणले आम्ही जाणार नाही. मग शंकरानं वरदान दिलं तुम्ही अंग हलवल्याशिवाय कोणाची मंगलाष्टक होणार नाही. तेव्हापासून लग्नात नाचायची पद्धत आली. मग लग्नात नाचणारी काही माणसं असं करतात पा, एक कॅबिन मधून पडलेलं भूत, कॅबिन मधून ही भंगार अवलाद. त्याला इथं म्हणलं ना टाळ घे, ते म्हणतं मी कॉलेजला आहे. काय वांग कळा तर तुला कॉलेजला? आत्ता शिका 11वीला गेला टॉनिक तू तू प्राध्यापकाची टिंगल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुझ्या अंडरपॅन्टला वा झालाय. काय गाजर कळत तुला? शंकर नवरदेव झाले महिला मंडळ आणि वर ओवाळायची पाळी आली. वर ओवाळी ती नवरीची आत्या पाण्याचं टीप घेऊन आली, दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिनं गंधात बोट बुडवलं वर हात केला. गळ्यातल्या बाबांना हळूच मुंडकं बाहेर काढलं. नवरीची मावळण जागेवर मिली, कल्ली नाही ना आरडली नाही. त्याच लुगड्यावर गेली बाई. वर वावाणीचं लुगडं घेऊ नये बाई. त्या लुगड्यावर गेली, लागलं ना लग्न. या कुंभ तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्मा च्युत शंकर प्रभुती देवे सदा वंदिता, सामा पातु सरस्वती भगवती, निशेष जात्या पहा शुभंकर सावधान. सावधान ब्रह्मानंद मरुता स्तुन्वन्ति धीरस्तवै वेदै साङ्गपदक्रमापणशते गायन्ति सामग यशान्तं विदुसुरासुरगणा, देवाय तस्मै नमः शुभमङ्गल. खंडरायाच्या लग्नाला भानू नवरी नटली, नवरी नटली, भानुबाई सुपारी फुटली, नवरी नटली, भानुबाई सुपारी फुटली. खंडरायाच्या लग्नाला हो आरवाराणी कोण कोण, संगे पार्वती घेऊन आले गणपती गजानन. या साखर पुण्याची याने बाई साखर वाटली, साखर पुण्याची याने बाई साखर वाटली. नवरी 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 नटली, भानुबाई सुपारी फुटली, नवरी नटली, भानुबाई सुपारी फुटली. आहात नागरिकांना जागरूक राहिलं पाहिजे. सगळी कामं सरकारनं नाही करायची. गावातली हागणदारी मुक्त सरकारनं नाही करायची, ही गावानं झक मारली पाहिजे. कायची हागणदारी काच काय, जे झालंय तेच राहिले. कुठं काय झालंय? गावात घुसलं बाई उभीच तांब्या घेऊ, गाडी आली का उठली बाई. ग्रामपंचायत आपले सरसे स्वागत करीत आहे.
गाडी गेली का बसली बाई, आपला प्रवास सुखाचा हो. संपली माणसं माणसं स्वार्थी झाली. एक सगळ्या तरुण पोरांचं कौतुक करावं. गायक वादक जन्मंडपवाले सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात करण्यामध्ये 5-6 गोष्टी मंदिराकडे मारुतरायाकडे मागायच्या आणि अभंगाला सुरुवात करायची. ए देवा शेतकरी वर्ग सुखी होऊ दे. 2 हिंदू धर्माचा दैवत गाय वाचू दे. हिंदू धर्म टिकू दे. वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे. एवढी ईश्वरचरणी प्रार्थना आणि अभंगाला सुरुवात. देवाला सांगा, देवा हे देवा आम्ही 21 वर्ष सप्ताह केलाय देवा. काय ए देवा शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. काळी आईची तहान बघू दे. शेतीत मोती पिकू दे आणि झोपडीत हसू येऊ दे. झोपडीत हसू येऊ दे. त्यासाठी मागणी पर अभंग देवाकडे मागायचंय पण काही मागायचं नाही. मुद्दा सुरुवात. सरळ बसे बऱ्या. महिला मंडळ पहिला प्रश्न तुम्हाला. ए महिला मंडळ तुम्हाला देवी प्रसन्न झाली होणार नाही पण झाली आणि देवी तुमच्याशी बोलायला लागली. बोला आता. बोल भक्तीनबाई बोल. आता मी नाही बोलत बर का तुमच्याशी, देवी बोलते आता. आणि ऐका आता महिला मंडळ सगळ्या, बोल भक्तीनबाई बोल. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. बोला महिला मंडळ पटकन. तुम्हाला स्वर्गाला जायचं नरकाला जायचं का वैकुंठाला जायचं? पटकन बोला, मी नेऊन घालणार. कुठं जायचं? ए बरे कुठं जायचं? आजारी तुला अरे सांगा ना कुठं जायचं? स्वर्गाला जायचं? अरे जायचं का? स्वर्गाला जायचं ना? मग ऐका पुरी सगळ्या महिला मंडळ. बाकीचे 3 प्रश्न यांना विचारणार आहे. पहिला तुम्हाला आहे, तुम्हाला स्वर्गाला जायचं का? अरे स्वर्गाला जायला पुण्य करावं लागतं. नुसतं पुण्य नाही चालत. 9वा अध्याय पापात्मक पापा नरका जायचे परिपाविजे शुद्ध पुण्य. त्याला शुद्ध पुण्य लागतं आणि पुण्य संपल्यावर परत खाली यावं लागतं. पुण्य करून स्वर्गाला जायचं आणि संपल्यावर खाली यायचं. जायचंच का आला? स्वर्गाला तुम्ही जाऊ शकत नाही. बोला पुढं. तुम्हाला वैकुंठाला जायचं का? वैकुंठाला जावया तपाचे सायास करणे लागे जीवा नाश भाऊ. आणि तपाचे 3 प्रकारे कायिक तप वाचिक तप मानसिक तप आपल्याच्यानं होत नाही म्हणून आपण वैकुंठाला जाऊ शकत नाही. तुम्हाला नरकाला जायचं का? नरकाला जायला पाप करावं लागतं. नरका जाणे तरी पापी आचरावी कथा न करावी विठोबाची. तुम्ही पाप करीत नाही त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. फायनल सांगू, स्वर्गाला जाऊ नका, नरकाला जाऊ नका, वैकुंठाला जाऊ नका, घरात नीट राहा. प्रश्न संपला. आता पुरुष मंडळीला देव प्रसन्न झाला. बोल भक्ता बोल. भक्ता 9,000चा बोकड कापला तुम्हाला आणि मला फक्त नख्या वाहिल्या रे नालायका. नख्या वाहिल्या. मला मुंडी चालत नव्हती का? आणि नख्या तो का वाहिल्या? त्या शिजत नव्हत्या रे बालका. अरे बालका नख्या जर शिजल्या असत्या तर तो मला वासाव ठुला असतो. बोल भक्ता बोल. भक्ता तू 10 दिवस गणपती बसवला, 20 वेळा आरती केली आणि शेवटच्या दिवशी तू पेला आणि मला बुडावला. अरे भक्ता था मला शांताबाई लावली रे. मी तुझं वाटोळच करणार. बोला आता पटकन पुरुष मंडळी. तुम्हाला मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे का सिद्धी पाहिजे? पटकन बोला. मोक्ष ना? ऐका मी देणार ते. आपल्याकडे पुराव्याची आहे काय नाही. मोक्ष ऐका बर का. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती, परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. आणि मोक्ष सुखा हनु लाता. मोक्ष आपल्याला नको.
मग तुम्हाला दिली मुक्ती. मुक्ती जर दिली तर पुन्हा नरदेहाला यायचं नाही, आणि पुन्हा जर न्यायाला द्यायला यायचं नाही तर भजन करण्याचा अधिकार माणसाला मिळणारच नाही. म्हणून न लगे मुक्ती. मग तुम्हाला दिली सिद्धी. हात लावीन तिथं सोना. पप्पेच्या आईलाच हात लावला. सोनं सोनं पुरावा सिद्धी लावी पिसे, तया कोण पुसे. मग ऐका आता, तुम्हाला मुक्ती नको, मोक्ष नको. मोक्ष नको, मुक्ती नको, सिद्धी नको, स्वर्ग नको, नरक नको, वैकुंठ नको. मग ज्ञानोबा राहायला विचारायचं राहिलं काय भानगडे. ज्ञानोबा राहायचं तर एकच स्पष्ट माझं म्हणणं आहे. ज्ञानोबा राहायचं डायरेक्ट म्हणतात माझ्या मनीची आवडी. आणि पंढरपुरा मग गाडी नको, मला काहीच नको. काय लागतं? गाडी, बंगला, पप्प्या, गुड्डी, बंटी, स्वीटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, शेगडी, हिटर, फिटर, एअर, वापे, चिंगड्या, कांदे, गोंड्या, बकरा, अंडे, लाटणं, पलपट, फुकणी, उशी, तवा, संडा, बाथरूम, किचन, ओटा, बेडशीट, दिवाण, चमचा, वरगळ, उशी, गादी, तक्क्या, नळ्या, नळ्या, खांड, खोंड, बोंबड, सुटा, अंड, टरफलं, गुजीरवाण्या, घरात काठवर ते कुणाला शिटा, वहिनी साहेब दी धक्का, धोबी बचाल, परताला परत गोष्ट होती, डोंगरोडी तुकाना, शिक्षणाचा आयगो, झेंडा, मानेमीज खांड, राजनीती, दबंग, वाटे, सिंगम, बॉडीगार्ड, झाका, चिकणीची मिली, दुनियादारी, लई भारी माझे मंत्री झाला तर माझी सटकली पबे पारोळा ही पोरगी जातो तुपातली शिट्टी वाटली, गाडी सुटली, पतन गेल्यावर शांताबाई शांताराम चिमणी उलाली वर आला बाबराव बाहुबली झिंगाट. सुनो तुझा माझ्यावर भरोसा नाही काय बाई, वाड्यावर या, मला आमदार झाल्यासारखं वाटतं. तुम्हाला नाही सुधारायचं काय. एवढं पाठ करायला 1 वर्ष लागल. एवढं पाठ करायला तुम्हाला 1 वर्ष लागल. मग हाच प्रश्न नाथबाबांना विचारला. नाथबाबा तुमची इच्छा काय हो? नाथबाबा तुमची इच्छा काय? तुम्हाला काही पाहिजे का? देवा मला एक करणं, असं ज्ञान दे का त्या ज्ञानात प्रेम असेल, त्या ज्ञानात गण असेल. प्रेम असेल, प्रेम आपलं नाही, आपली भंगार प्रेम. इसी के बिना मैं जी नाही सकता. पागलच येतो तू काय जगत. कोणावर आहे प्रेम? त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही. बंगल्यात पोर राहतीन गाऊन ठेव प्रेम करती. काय प्रेम? अहो नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली हो. आचार्य आलता जागरण गोंधळाला, त्याच्या आत लंगर तुटला का? असं का? फार एक वाक्य संघ महाराज, तुम्हाला काय घोडे लावायचे तेवढे लावा इंद्रिकरला, पण ते खरंच आहे. कालही बी आजही बी ह्या मोबाईल आणि पायी पोरं पार पागल झालो. कोणी उठायचं मोबाईल घ्यायचा, त्याला चड्डी नाही, आतली चड्डी नाही पण हँडसिटी, चैन उघडी ना आतूनही मोकळा, कायम रेंज मध्ये, कायम रेंज मध्ये. आकडीचा पत्ता नाही, स्वक्षचा घाण वास, बगलात गुचिड्या. लगविला गेलो मोबाईल आला, चड्डीत मुतलं, त्यानं चैनच नाही खोलली. हलकट क्वालिटीचं नाही. आणि मी रोज कीर्तन सांगतो, मगाशी सांगितलं, मोबाईल मुळे 8 रोग झालेत. लोक रिवून घ्या. 1, मोबाईल मुळे संवाद संपला, माणसं बोलायची बंद झाली. आणि पाया पडून सांगतो तरुण पोरांना, पाया पडतो तुमच्या, हे इंदुरीकरचे कीर्तन आहे. संकट प्रत्येक माणसावर येणारच आहेत. ते कुणा तरी पशी बोलत जा, पण संकट आतल्या आत ठेवू नका. लिंबाची लिंबुळी किती जरी पिकली तर आतून कडूच आहे. आणि मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहणार नाही. तुम्ही किती श्रीमंत असा, दुःख तुमचा पिछा सोडणार. थोडं संकट आलं ना बोलत जा. कॉलेजला असताना तुला प्रियशीनं धोका दिला, स्वभाव आहे तिचा, दिला धोका, मग तिच्यासाठी मरत होतो तू. तिचं पोरग शाळेत जातो तरी तू तिच्यावर जळवतो, म्हणजे तू पागल आहे का? भंगरी पोरीसाठी मरतो का दरिद्र्या? शांबड्या, अरे सीर सलामत तो टोणग्या पगडी 50. भंगरी, हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं?
हे हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं. आजपासून कोणतंही संकट आलं तर कोणातरी पशी बोलत जा, आतल्या आत ठेवू नका. आणि आतमध्ये ठेवलं का मेंदूला टेन्शन येऊन ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी जास्त होतं आणि अटॅक येतो. मग आपण म्हणतो ना अटॅक आलेल्या माणसाला पहिली माणसं काय विचारतात, किती काय निघल्या ब्लॉकेज, किती निघल्या बा, शॉकअप किती निघल्या. याचा अर्थ ब्लड ऑफ सर्क्युलेशन हलकट विचाराने स्थिर होतं. मोबाईलमुळं संवाद संपला. 2 मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी झाली, एकटीच बसतात माणसं. येड्या बाबळीत, मुरीत, सिमेंटच्या नळीत, तुरीत. मग तुरीला शेंगा का म्हणून येणं यंदा. कपाशीचा झाला गेम, कपाशीचा नाही राहिलं काय. एकटेच मोटरसायकल बसायचं पागल. मोबाईलमुळं संवाद संपला, मान्य आहे का बोला. 2 मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी झाली. 3 मोबाईलमुळं माणसं चिडचिडी झाली. 4 मोबाईलमुळं मेंदू हँग झाले. 5 मोबाईलमुळं सांधेदुखी झाली. 6 मोबाईलमुळं डोकेदुखी झाली. आणि 7 मोबाईलमुळं दृष्टी गेली. आणि 8 मोबाईलमुळं झोप गेली. आता हे टाळकरी बिळकरी आहेत ना, थोडं कीर्तन लांबलं ना जांभळ्या देतील, आडवी होतील, कवा उरकील बाबा. पण कीर्तन संपल्यावर हे लगेच झोपत नाहीत, 1.5 तास झक मारितात, गेम पाहतात. व्हॉट्सअप बिस्टअप पाहतात का नाही. नाही मोबाईल वापरल्यानं काय फरक पडतो. आता पोरांनो मी नाही वापरीत मोबाईल, काय खुटलं आपल्या लोकांपेक्षा. पोरानं मला सांगा आता मी केवढ्याचा मोबाईल घेऊ शकतो. ऍपल केवढ्याचा, 1 लाखाचा सहज. पण मोबाईल 2400 रुपयाचा आहे. त्याला व्हॉट्सअप नाही, त्याला टिकटॉक नाही, त्याला पबजी फिबजी नाही. तो 1 सेकंदावर लावेले. तुम्ही माझ्याशी 1च सेकंद बोलणार, येस नो, उलट तिकडं काय खुटलं नाही. आणि तोय बी पहाटी 5ला चालू होतो, सकाळी 7:30ला बंद. पुन्हा दुपारचं कीर्तन 1ला संपलं का 5 ते 7च्या कीर्तनाला 1 तासभर चालू होतो. आणि 7 ते 9च्या कीर्तनाला मधल्या गॅपमध्ये चालू होतो, पुन्हा बंद. काही बोलत राहायचं मोबाईलवर, काय उपयोग येत. हॅलो हॅलो हॅलो, कुठे काय प्रॉब्लेम काय, पडदा बंद झालाय की तिकडं. कॅमेरावाले ते बंद झालंय, स्क्रीन बघा कुठं. हा जाऊ दे. गेलं मोबाईल. मोबाईलवर काय बोलायचं. हॅलो कुठे, नदी वय, जेवला का, झोपला का. पालथ आहे का, उता नाही काय, बोकंडी घ्यायचा तुला, काय करायचं. आणि मोबाईलवर बोलायच्या पद्धती ते इतके बेकार आल्यात. आता 4 पद्धती आल्या, 4ही पहा माझ्या हाताकडे नीट. पहिली पद्धत, हॅलो हॅलो. अरे मागून आग झाली तरी वर आलतो, तू काय तुला करायचं.
नाही बोलत तर सोडून दे ना विषय. हॅलो पहिली बर का. हॅलो हाय काही दुसरी. हॅलो तिसरी. हॅलो चौथी. हॅलो आता इकडंच लाव. आता काय करू. आता सगळे इकडंच फुल रेंज आहे. बोल किती बोलत. नाथ बाबा तुम्हाला काही पाहिजे का. ए देवा असं ज्ञान पाहिजे का त्या ज्ञानात ग नको प्रेम पाहिजे. कसं भक्ती प्रेमावी ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमावी ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमावी ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमावी
भक्ती प्रभावीन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा भक्ती प्रभावीन ज्ञान नको देवा भक्ती प्रभावीन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा अभिमान त्याला वाटया माझी